महाभारतातील त्रिपथागामिनी ऋग्वेदात जिचा उल्लेख सर्वात पवित्र नद्यांमध्ये केला आहे अशी मातृस्वरूप देवी गंगा ही केवळ एक नदी नसून भारतीय संस्कृतीचा प्राण आहे. गंगा नदीला भारतवर्षाची सर्वश्रेष्ठ आणि सर्वप्रधान नदी म्हटले जाते. केवळ भारतातच नव्हे तर संपूर्ण जगात गंगा नदीला जेवढे महत्त्व आणि प्रतिष्ठा मिळालेली आहे तेवढी इतर कोणत्याही जलप्रवाहाला युगानुयुगे मिळालेली नाही. आज आपण गंगा स्वर्गातून पृथ्वीवर का अवतरली हे जाणून घेणार आहोत. तसेच गंगा नदीला मोक्षदायिनी का म्हटले जाते हे देखील बघणार आहोत. गंगा ही ब्रह्मदेवांचा पुत्र, हिमालयाचा राजा हिमावत आणि मेरूची कन्या मेनावती यांची ज्येष्ठ पुत्री असून माता पार्वतीची बहीण असल्याचा उल्लेख आढळतो. असे म्हणतात की गंगेला देवांनी स्वर्गात नेले, ती श्री ब्रह्मदेवांच्या आश्रयाने स्वर्गात वाढली आणि तिथेच नदीचे रूप धारण करून वाहू लागली. महाभारत आणि रामायणातील गंगा अवतरण विषयक पौराणिक कथांनुसार श्रीरामांचे पूर्वज सूर्यवंशीय राजा सगर यांनी आपले सार्वभौमत्व सिद्ध करण्यासाठी अश्वमेध यज्ञ सुरू केला. हा यज्ञ यशस्वी होऊ नये म्हणून या यज्ञातील घोडा देवराज इंद्राने चोरून पाताळात कपिल मुनींच्या आश्रमात नेऊन बांधला. राजा सगराने आपल्या 60,000 पुत्रांना त्या अश्वमेध यज्ञाच्या घोड्याचा तिन्ही लोकांमध्ये शोध घेण्याची आज्ञा केली. सगर राजाच्या 60,000 पुत्रांनी यज्ञाच्या घोड्याचा शोध घेतला असता अखेर त्यांना तो घोडा पाताळात असलेल्या कपिल ऋषींच्या आश्रमात सापडला. त्यांनी कपिल मुनींच्या तपश्चर्येत अडथळा आणला आणि संतापलेल्या कपिल मुनींच्या तपस्वी शक्तीने सगर राजाची 60,000 मुले भस्म झाली. गंगा नदी स्वर्गातून पृथ्वीवर आल्यास आणि तिच्या पाण्यात या मुलांचे अस्थि विसर्जन केले तरच त्यांना मोक्ष मिळेल असे कपिल ऋषींनी सांगितले. त्यानंतर राजा सगर, त्यांचा नातू राजा अंशुमान, अंशुमानचे पुत्र राजा दिलीप सर्वांनी एक एक करून गंगेला पृथ्वीवर आणण्यासाठी तपश्चर्या केली, परंतु ते अयशस्वी ठरले. कालांतराने राजा दिलीपचे पुत्र राजा भगीरथ यांनी आपल्या पूर्वजांच्या मोक्षासाठी गंगा नदीला पृथ्वीवर आणण्याचा निर्धार केला आणि 5,500 वर्षे ब्रह्मदेवांची कठोर तपस्या केली. ब्रह्मदेव प्रसन्न झाले, गंगेला पृथ्वीवर येण्याची परवानगी दिली. परंतु गंगेच्या प्रवाहाचा वेग खूप जास्त असल्याने ती पृथ्वीवर थेट आल्यास प्रलय होईल, म्हणून राजा भगीरथांनी भगवान शिवांची आराधना केली. शिवांनी गंगेचा वेग नियंत्रित करण्यासाठी तिला आपल्या जटांमध्ये धारण केले आणि एका छोट्या प्रवाहाच्या रूपात गंगेला पृथ्वीवर सोडले. गंगा हिमालयात गोमुख येथे उगम पावली. गंगेचा हा प्रवाह 7 प्रवाहांमध्ये विभागला गेला. राधिनी, पावनी, नलिनी हे 3 प्रवाह पूर्वेला आणि सुचक्षु, सीता, सिंधू हे 3 प्रवाह पश्चिमेला वाहू लागले आणि 7वा प्रवाह राजा भगीरथांच्या मागे जाऊ लागला. राजा भगीरथ गंगेच्या त्या प्रवाहाला मार्गदर्शन करत पाताळात कपिल मुनींच्या आश्रमापर्यंत घेऊन गेले. गंगेच्या पाण्याने राजा सगराच्या 60,000 पुत्रांना मोक्ष प्राप्त झाला आणि म्हणूनच गंगेला मोक्षदायिनी म्हटले जाते. गंगा पाताळात गेली ते ठिकाण गंगासागर म्हणून ओळखले जाते. हे गंगासागर, गंगा नदी जिथे बंगालच्या उपसागरास जाऊन मिळते तिथे सागर बेटावर स्थित एक पवित्र स्थान असून या ठिकाणी कपिल मुनींचे मंदिर देखील आहे. राजा भगीरथांच्या नावावरून गंगा नदीला सुरुवातीच्या टप्प्यात भागीरथी असे संबोधतात.
कठोर परिश्रम आणि दृढनिश्चयाचे प्रतीक म्हणून भगीरथ प्रयत्न हा वाक्प्रचार प्रसिद्ध आहे. देवप्रयाग या ठिकाणी भागीरथी आणि अलकनंदा यांचा संगम होऊन पुढे जाणाऱ्या नदीला गंगा म्हणून ओळखले जाते. स्वर्ग, पृथ्वी आणि पाताळ या तिन्ही लोकांमध्ये वाहणारी असल्याने तिला त्रिपथागामिनी असेही म्हणतात. गंगेचे आणखी एक उपनाम जान्हवी असे आहे. भगीरथाच्या नेतृत्वाखाली पाताळात जात असताना वाटेत गंगेचे पाणी ऋषी जन्हूंच्या आश्रमात भरले गेले. तिच्या पाण्याने तेथील धार्मिक विधी अग्नी विझवला गेला, ज्यामुळे क्रोधित झालेल्या ऋषी जन्हूंनी गंगेचे सर्व पाणी पिऊन टाकले. भगीरथांनी गंगा अवतरणाचे ध्येय स्पष्ट केल्यानंतर ऋषी जन्हूंनी त्यांच्या डाव्या कानातून गंगेचे पाणी बाहेर सोडले. या घटनेमुळे गंगेला जान्हवी अर्थातच जन्हू ऋषींची कन्या असेही म्हटले जाते. राजा भगीरथांनी ज्या शिलाखंडावर कठोर तपस्या केली त्या ठिकाणी गंगा मातेचे मंदिर बांधण्यात आले आहे. हे मंदिर उत्तराखंड राज्यामधील गंगोत्री येथे असून उत्तराखंडचे 4 धाम केदारनाथ, बद्रीनाथ, यमुनोत्री आणि गंगोत्रीपैकी एक आहे. गंगा जलाला अमृत म्हटले जाते. वैज्ञानिक संशोधनानुसार गंगा नदीच्या पाण्यात आढळणारे बॅक्टेरियोफेज हे एका प्रकारचे विषाणू आहेत जे पाण्यातील हानिकारक जीवाणू नष्ट करतात. हे बॅक्टेरियोफेज गंगा नदीच्या पाण्यात नैसर्गिक फिल्टर म्हणून काम करतात आणि गंगेचे पाणी शुद्ध, सुरक्षित ठेवतात. इतर नद्यांच्या तुलनेत गंगा नदीच्या पाण्यात ऑक्सिजन जास्त प्रमाणात आढळतो. गंगा जलाच्या या आश्चर्यकारक क्षमतेमुळे ते शाश्वत बनते, म्हणून गंगेला सृष्टीची प्राणधारा म्हटले जाते. यामुळेच गंगा केवळ आश्चर्यच नव्हे तर कुतूहल आणि संशोधनाचा विषयही बनली आहे.